18 फायदे. कसे 18 फायदे होतात? पण या 18 फायद्याचा प्रत्येक फायद्याचा एक नियम आहे बाबा. ध्यान देऊन ऐका, एवढंच सांगणार आहे ऐका, जास्त वेळ घेत नाही. 18 फायदे पंढरपूरला गेल्याच्या नंतर होतात. पहिला फायदा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर दर्शन घेण्याच्या आणि त्या पांडुरंग परमात्म्याला आलिंगन द्यावं. आलिंगन म्हणजे काय? देवाला कडकडून भेटावं. हे शक्य आहे का? आताच्या काळात हे शक्य आहे? शक्य आहे का? नाही, शक्य नाही. पण याला पुरावा आहे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. पहिल्या भेटीला त्या भगवान परमात्म्याला काय करावं? आलिंगन द्यावं. बाबा, जुने काळचे वारकरी जे होते, जुन्या काळातले, ते वारकरी गेल्याच्या नंतर पहिलं पंढरपूरला जाणं एवढं सोपं नव्हतं बाबा. तुम्हाला सर्वांना ज्ञात असेल. पहिले काय गाड्या नव्हत्या, घोड्या नव्हत्या, पायी वारकरी जायची, वापस येतील याची शाश्वती नव्हती. पाणी भरपूर पडायचा. आणि अशा काळात आमची वारकरी आई पंढरपूरला जायची. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर ते वारकरी शिनून शिनून कधी पंढरपूर येतंय, केधवा देखीन मूळ आले डोळा. केव्हा पंढरपूर येतंय, केव्हा पंढरपूर येतंय, केव्हा पंढरपूर येतंय, याची अपेक्षा ती वारकरी करायची. ध्यानानं ऐका बरं, याची अपेक्षा ती वारकरी करायची. आणि वारकरी अपेक्षेने त्या पंढरपूरला एकदा का पोहोचला आणि तो भगवान परमात्मा पाहिला, दर्शन घ्यायचंही भान राहायचं नाही की देवाला मिठी मारायची. एका साधकानं प्रश्न केला, महाराज, आलिंगन देण्याचा देवाला मिठी मारण्याचा फायदा काय? ऐका. आलिंगनी सुख वाटे, प्रेमचिदानंदी गोठे. थपटा का? हर्ष ब्रह्मांड उचटे, समूळ उठे मी तुपन. आलिंगने संताचिया, दिव्य झाली माझी काया. मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. आई ऐका, आलिंगन दिल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं, शिवाचं आणि या जीवाचं ऐक्य होत असतं. म्हणून पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय करावं? देवाला आलिंगन द्यावं. त्या साधकानं सांगितलं, महाराज, मला ती गोष्ट शक्य नाही, यापेक्षा सोपं काहीतरी तुम्ही सांगा. पहिलं सांगितलं काय करावं? सगळ्यांना कळतंय ना मी बोलायला? पहिलं काय करावं आई? आलिंगन द्यावं. दुसरी गोष्ट, महाराज याच्यापेक्षा सोपं सांगा. तुकोबारा यापेक्षा सोपं सांगू लागले. ऐक बाबा म्हणे, एकच काम कर, आलिंगन जमत नाही ना, देऊ नको. एक काम कर, 2 हस्त, 2 हात आणि 1 मस्तक त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर तू टेक. काय कर? त्या भगवान परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घे. काय होईल? पाहता समचरणाची शोभा, अवघा जगी विठ्ठल उभा. त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर कोटी जन्मातलं पुण्य जाईल आणि प्रत्येक ठिकाणी देव आहे अशी अनुभूती होईल. अशी अनुभूती. यानं सांगितलं, महाराज, आषाढीचा टाइम आहे आणि या आषाढीच्या टाइमला 36 तास बारीला लागणं होत नाही. मला मुखदर्शनही घेणं होत नाही आणि पददर्शनही घेणं होत नाही. यापेक्षा सोपं सांगा. आपली जीवाची जात, जी आपण मनुष्य जात, हे सोप्यात सोपा परमार्थ करायला पाहतो. बरोबर की नाही बाबा? पाहतो की नाही? आपली देवपूजा बी किती एक नंबर आहे. देवपूजा, एक वारकरी होता माय, नित्य नेमाने देवपूजा करायचा. 51 देव होते त्या देवपाठात. किती? बोला बोला, किती? 51. संतोषराव, 51 देव. आणि देवपाठात 51 देव. एक दिवस वारकऱ्याला अडचण आली. वारकरी बाहेर गेला आणि जाता जाता सांगितलं पोराला, बाबा, मी गावाला चाललो, 4-5 दिवस येणार नाही. आणि 4-5 दिवस न आल्यामुळे तू काय कर, माझा नियम चालू, पड देऊ नको. हो बाबा. हे 1 नंबरचा आळशी होत. हो म्हणलं. बाप गेला आणि गेल्याच्या नंतर हे आता स्मशान वैराग्य. नवी नवरी फार चांगलं नांदत असते 4-8 दिवस. तिकडलं सांगायचं. नवी नवरी माय आल्याच्या नंतर हिच्या पाया पड, तिच्या पाया पड, हिच्या पाया पड, तिच्या पाया पड. हेच का परिचय झाला 2-4 वर्ष, किती तिकून आलं कोणी, ती इकडं तोंड. असा कारभार असते. ते देवपूजेला भेटलं. पहिल्या दिवशी असे सुंदर देव धुतले, त्यांना गंध लावला. श्रीखंडनम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेचवनम च सुरश्रेष्ठा कुंकुमुक्ता सुशोभिता मया निवेदित्या भक्त्या गृहाण परमेश्वर श्री भगवते सांब शिवाय नमः गंधनानुलेपम समर्पयामि. काय केला? गंध लावला. देवपूजा सांगायला. पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी गड्याला कटाळा आला. यानं गंगाळात पाणी टाकलं. त्याला गंगाजळी म्हणतात. आपल्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात? गंगाळ म्हणतात ना. त्याचं खरं नाव गंगाजळी आहे. त्या गंगाळात पाणी टाकलं आणि 51 वळून घेतले तिच्या कमी टाकले पाण्यात टाकल्याच्या नंतर उपसली. त्याला पुसणं नको, काय नको, असं गंध भरवला आणि 1 बोट असं चांगला गंध घेतला आणि सगळ्या देवाला लावला. दुसरा दिवस गेला. तिसऱ्या दिवशी याला आला कटाळा. इहिरीवर जा, इहिरीहून पाणी आणा, या देवाला पुन्हा त्याच्यात टाका. याच्यापेक्षा देवच नेले इहिरी. देव नेले इहिरीवर. संतोषराव पोऱ्यात टाकले. पोऱ्यात टाकल्याच्या नंतर ते पोरा सोडला इहिरीत. 1दा, 2दा, 3दा. आता त्याच्यात देव होते काही पत्र्याचे.
आता ते आत गेल्याच्या नंतर ते देव असे स्विमिंग करू लागले, पोहू लागले ना. हा, पोहता पोहता ते देव वरी आले, त्यातले 4-2 देव खाली गेले आणि वरी काढले, देवपटात मोजले, ते भरले फक्त 40. किती होते? किती कमी भरले? 11 देव कमी भरले. याला असा मानस ताप आला आणि याने एक विचार केला, असं कोपऱ्यात बसून माया आली, ए बाबा आज एवढा देवपूजेला उशीर का लावतो? निवद दाखवायचा आहे, आपला नियम आहे देवपूजा करणं. तू मुकी, तुला यातलं काही कळत नाही. कुणाला म्हणायले? मायला. म्हणजे अरे झालं काय? तू मुकी म्हणायलो ना, झालं काय? म्हणजे आपल्याला सुतक पडलं. म्हणजे सुतक काचं पडलं? म्हणजे माणूस मेल्यावर, एक माणूस मेल्यावर किती दिवसात सुतक असते? हा हा 10 दिवसाचं. तिनं सांगितलं म्हणजे माय म्हणे 10 दिवसाचं सुतक असते. म्हणे 11 दिवस आत्महत्या केली. लाव म्हणे गणित, किती दिवस झाले आता? 110 दिवसाचं सुतक पडलं. म्हणे आजपासून देवपूजा जमत नाही. अशी भक्ती केल्यावर देव प्राप्त होईल का? नाही होणार. अहो आपला अभिषेक एवढा ओरिजिनल हो. मला सांगा, अभिषेक करताना तुम्ही इथं कोणी करते का अभिषेक? म्हणजे सगळे करत असाल, पण महाराज आहे का कोणी? चांगलं बर. अभिषेक करता की बाबा, अभिषेकाला सुपारी कशी असते? सुपारी जेच का पाणी तिच्यावर सोडलं की त्यातून आळी डोकावून पाहते. काय मालक? याला म्हणतात अभिषेकाची सुपारी. काही काही यजमान असे सांगकामी असतात, तुम्हाला अनुभव येत असेल ताई, इथं पूजा करत असताना येळेगाव सोडून पुन्हा सांगायचं. एका ठिकाणी भागवताला आपले अभिषेकाला गेलो, पोळ्याच्या दिवशी, बैल पोळ्याच्या दिवशी मारुतीचे अभिषेक. गावात अभिषेकाला गेलो, त्याला सांगितलं मी केलं तसं करायचं. स्वस्ति न इंद्रो वृतश्रवाः स्वस्ति न पुरुषा विश्ववेदाः बृहस्पति दधातु मंगलम भगवान विष्णु मंगलम गणध्वजः मंगलम कदलिकाक्षो मंगलम मंगलायत हरि तारावरं चंद्रवरं तदेव विद्यावरं चंद्रवरं तदेव लक्ष्मीपति देवी स्मरामि लाभ शेषाय प्रथम चरणे जमे जमे कारण्ये दिशे गोदावरी तीरे निर्विघ्नानां संसदे शुक्ल पक्षे शुभ नक्षत्रे शुभ नामे शुभ करणे ये विशिष्टाया पाकिट काढा म्हणा. त्यानं सांगितलं, आता इथून पुढे सांगितलं, आता हे संकल्प सुटला. संकल्प सुटल्याच्या नंतर त्याला म्हणलं बाबा मी म्हणलं तसं म्हण. म्हणे ठीक आहे म्हण. म्हणलं मम मम आत्मन आत्मन स्मृती 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 पुराणोक्त पुराण फल प्राप्त्यर्थ अस्माकं. तितक्यात मला आला घरून फोन, वय व म्हशीला पाणी पाजलंय, मग मी जाऊ का घरा? म्हणलं तू तिकडच खप. ते तिकडून पुढं म्हणते तू तिकडच खप. ते त्याला सांगितलं होतं ना, जसं मी बोललो तसं तू या बोलायचं, तिकडच खप. मला आला राग, माझी बायको तिकडून फोनवर फिरून बोलली. म्हणला सरळ बोला ना, मोधाडच फोडीन. ते म्हणते मोधाडच फोडीन, कान खाली ठोका देईन. याला वाटलं देव बाप्पा इतक्या मनातून सांगायला, त्यानं असा थरला. कोणाच्या? असं जर सांगकामी देवपणा असला तर काही कामी नाही. तो कोवाराय आलिंगन देणं होत नाही आणि पददर्शन घेणं होत नाही. यापेक्षा सोपं सांगा. तू कोबार आहे. पुन्हा तिसरा घटक सांगायला 18 सांगून सेवेला पूर्ण नाही. तिसरा घटक सांगा. तिसरा घटक माझी जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय सांगू लागले, ऐक, आलिंगन देऊ नको, पददर्शन घेऊ नको, देवाचं मुखदर्शन घे. बरं, मुखदर्शन घेतल्याचं काय होईल? कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. ओ काय महिमा म्हणू आता नागर किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. ओ काय महिमा म्हणू आता नागर किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी प्रकारच्या ब्रह्महत्येचं पातक माझ्या भगवान परमात्म्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जातं.
काय जातं? कोटी प्रकारच्या ब्रह्महत्येचं पातक जातं. याने सांगितलं महाराज 8 तास मुखदर्शनाला बारी आहे, यापेक्षा सोपं सांगा. येळेगावातला होता यजमान, विचारणार यापेक्षा सोपं सांगा. बरं म्हणले, आलिंगन देऊ नको, पददर्शन घेऊ नको, मुखदर्शन घेऊ नको, मंदिराच्या बाहेर ये. आला मंदिराच्या बाहेर, असं मंदिराच्या बाहेर आला. एक काम कर, तू काय कर, अर्धी प्रदक्षिणा मार. काय कर? अर्धी प्रदक्षिणा मार, मंदिराच्या पाठीमागे ये. आणि मंदिराच्या पाठीमागे आल्याच्या नंतर काय कर, मंदिराची पाठ पाय. काय पाय? मंदिराची पाठ. म्हणे महाराज मंदिराची पाठ काय पाहून काय होईल? पाहता रावळाची पाठ, तीर्थे घडती 360. मंदिराची पाठ पाहिल्याच्या नंतर, कोणत्या? पांडुरंगाच्या मंदिराची पाठ पाहिल्याच्या नंतर 360 प्रकारच्या गंगात स्नान केल्याचं पुण्य भेटतं. मी सांगत नाही, तुकोबारे सांगतात, पुरावा आहे. काय? पाहता रावळाची पाठ, तीर्थे घडती 360. यानं सांगितलं महाराज मंदिरात घुसायला जागा नाही, यापेक्षा सोपं सांगा. हे म्हणलं चाल बाजूला जरासा दुकानाकडे होय. कोणीकड? म्हणजे बाजूला होय, प्रसादाच्या दुकानाकडे होय. म्हणे हा वरी पाय. वरी पाहिल्याच्या नंतर काय दिसतं? म्हणे महाराज कळस दिसायला. कळस. मग तो कळस पाय. का पहा? अहो वारीच्या काळात भगवान परमात्मा मूर्तीत असतो, यात नवल नाही. कुठं असतो? कळसाचं जरी दर्शन झालं तरी देवाचं दर्शन होतं. काय होतं कळस पाहिल्याच्या नंतर? तुका म्हणे मोक्ष देखील या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, एका जनार्दनी शरण कळस देखता मुक्त जाण. तो कळस पाहिल्याच्या नंतर माणसाला काय होती? मुक्तीची प्राप्तता होते. यानं सांगितलं महाराज ती लई चमकायली. याच्यापेक्षा सोपं सांगा. याच्यापेक्षा जगद्गुरु तुकोबाराय माय सोपं सांगू दे. ध्यान देऊन ऐका. ही 18 कारण मी तरी 7 वर्षात तुमच्या गावात ऐकली नाही. खरं बोलाय काय हरकत आहे, म्हणून सांगा. आटापिटा करून ऐका. कळस चमकतो, यापेक्षा सोपं सांगा. त्यानंतर तुकोबारायने यापेक्षा सोपं सांगितलं. म्हणे ऐक, कळसाच्या वरी काय दिसतं? कळसाच्या वरी काय असतं? हा वा वा, पताका असते. बर पताका पहा. यानं सांगितलं महाराज पताका पाहू, पण पाहिल्याचा फायदा आधी सांगा. पताकेचा फायदा माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले. पाहता राऊळाची ध्वजा, तया मुक्ती झाली सहजा. ती राऊळाची ध्वजा पाहिल्याच्या नंतर अरे बाबा तुला मुक्तीची प्राप्ती होईल, ती पताका पहा. यानं सांगितलं महाराज माझ्या मानत गॅप आहे, यापेक्षा सोपं सांगा. तुकोबाराय कदरली. अरे बाबा म्हणे आलिंगन नाही, पददर्शन नाही, मुखदर्शन नाही, मंदिराची पाठ नाही, कळस नाही, पताका नाही, यापेक्षा सोपं सांगू. बरं ऐक, संत उदार असतात. किती खळातला खळा असला त्याचा उद्धाराची अपेक्षा आहे. संत ठुतात बाबा ऐका. यापेक्षा सोपं सांगतो. एक काम कर, पंढरपूरची एक प्रदक्षिणा कर. तुमच्यापैकी केली असेल ना बऱ्याच जणांनी प्रदक्षिणा पंढरपूरची. बर पंढरपूरची प्रदक्षिणा कर. मग पुण्य काय? कथा श्रवण प्रदक्षिणा नाही गणना सुकृता. त्या कथे श्रवण केली आणि जर प्रदक्षिणा पंढरपूरची केली तर पुण्याला गणना राहत नाही. यानं सांगितलं महाराज दशमीचा दिवस आहे, दिंड्या निघाल्यात, दोन्हीचा हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. वारकऱ्यांचा गर्दा झालाय, प्रदक्षिणा करणं शक्य नाही. यापेक्षा सोपं सांगा. माझे जगद्गुरु तुकोबाराय यापेक्षा सोपं सांगू लागले. पंढरपुरात एक मुक्काम कर. किती मुक्काम कर? एक. काही जण वाखरीपर्यंत जातात माय, आणि वाखरीवर का गेले की पंढरीचा वार करीन वारी चुकून ये घरी. बरोबर की नाही? पंढरीचा वार करीन वारी चुकून ये घरी. एक दिवस तर मुक्काम करणं. नाही नाही नाही, म्हशीचं दूध काढाय कोणीच नाही. 18 दिवस गेलेले 17 दिवस होतं का? एक मुक्काम तरी थांबाय पाहिजे. त्या साधकाने विचारलं तुकोबाराय एक दिवस थांबल्याचा फायदा काय? ऐक म्हणे पाप पंचक्रोशी मधी येऊ न शके कधी, तेथे नसे निधी निषेधाची वस्ती. पंचक्रोशी मध्ये पाप येऊ शकत नाही. आपण जे केलेलं पाप आहे ते पंढरपूरच्या पंचक्रोशीत गेल्याच्या नंतर नाहीच होतं. मुक्काम कर. बबड्याची माया आम्हाला नाही का खवळायची बायको, असं म्हणल्याच्या नंतर बरं बाबा जाऊ दे, तू मुक्काम करू नको. एक काम कर, 2-4 मुक्काम चाल. येळेगावातून दिंडी निघली. निघते का? निघते ना. येळेगावातून दिंडी निघली. दिंडी निघल्याच्या नंतर निदान 2-4 मुक्काम तरी तू चाल. म्हणे महाराज फायदा का? तुका म्हणे लागा वाटे सखा भेटे श्री विठ्ठल. त्या वाटेला लागल्याच्या नंतर भगवान परमात्मा स्वतः भेटतो, पुढून येतो. बरवा वैष्णवाचा संग येतो सामोरा श्रीरंग. ऐका, वाटेला लागल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आपण 4 पावलं चाललं तर 40 पावलं भगवान परमात्मा अलीकडे येतोय. संत सांगतात. यानं सांगितलं महाराज संसाराचा व्याप भरपूर आहे, यापेक्षा सोपं सांगा. एक काम कर. काय कर? जे येळेगावातून दिंडीला चालली त्याला काय कर? वाट लाव. हे असाही रोड पिरोड होता म्हणे, दिंडीची वाट लावाय सांगा. पण वाट लावाय सांगू
नका. अरे बाबा, वाट लावल्याचं पुण्य भरपूर असतंय म्हणे. काय? नमो तीर्थपंथे चालती तयासी, येती बोळावी तर त्यासी नमो. तीर्थपंथाला जाणाऱ्या वारकऱ्यांना तर जगद्गुरु तुकोबाराय पाया पडतात संतोषराव, पण वाट लावणाऱ्याला सुद्धा पडतात. यानं सांगितलं दिंडीची वाट लावाय सांगा. मी का कमी आहो का? एका सप्त्याचे 2 सप्ते केले मी का कमी माणूस नाही? बरं म्हणे बाबा, मला माहित नव्हतं तू एवढा अधिकारी आहे. दिंडीची वाटही लावू नको, दिंडीला वाट लावाय जाऊ नको. एक काम कर, नांदेडला जाय म्हणे. गेलो. हं, मग काय करू? पंढरपूरचं तिकीट काढ म्हणे. पैसे जातील ना? अरे जाऊ दे की बबड्या, एका दिवसात सांगायलो की. हं, तिकीट काढ म्हणे. काढलं म्हणे. काय करायचं? काहीच नाही. नांदेड ते पंढरपूर एसटी धरायची, बरोबर. आणि एक काम करायचं, तिथं कंडक्टर म्हणाल चला पंढरपुराला उतरा उतरा. सगळ्याला उतरू द्यायचं, तू या उतरायचं. आणि मी तुला सांगतो ना उतरू नको म्हणून उतरायचं नाही म्हणे. बरं. सगळे उतरल्याच्या बाद एसटीला असतात ताई 3 पायऱ्या. किती? 3 पायऱ्या असतात. 3 पायऱ्या एसटीच्या काय करायच्या? पहिली उतरायची, दुसरी उतरायची, तिसऱ्या पायरीवर डावा पाय ठेवायचा आणि उजवा पाय पंढरपुरात ठेवायचा. पाय ठेवायचा. पाय ठेवल्यानं काय माप? ऐक म्हणे. वाराणसीत 1 मास, गोदावरी 1 दिवस, पंढरी पाऊल परियेस ऐसा ठसा नामाचा. वाराणसीमध्ये 1 महिना थांबल्याचं पुण्य, तुमच्या गोदावरीत 1 दिवस थांबल्याचं पुण्य. हा, पंढरपुराच्या 1 पावलात आहे. 1 पाय टेकवायचा आणि लगेच काय करायचा? उचलून घ्यायचा आणि पंढरपूर ते नांदेड निघून यायचं. यानं सांगितलं महाराज याची व्यवस्था होत नाही. एक काम कर बाबा, तू खोटा माणूस आहेस. कसा माणूस आहेस? खोटा माणूस आहे. एक काम कर, खोटच बोलायचं. माय काय बोलायचं? पंढरीला जाईन, पंढरीला जाईन, पंढरीला जाईन, पंढरीला जाईन. जायचं नाही, खोटं बोलायचं. हो, खोटं बोलायचं. प्रमाण देतो, ऐका. जाती पंढरीस म्हणे जाईन तयास, तया हे जो माणूस त्याला संसार आहे म्हणतो तो हलकट आहे, त्याचा सुद्धा अधिकार आहे. फक्त पंढरीला जाईन म्हण. यानं सांगितलं महाराज पंढरीला जाईन 2 शब्द आहे, यापेक्षा सोपं सांगा. सोपं 2 शब्द म्हणायला कटाळा येत होता, लक्षात ठेवा. म्हणे तुकोबारायनं सांगितलं पंढरीला जाईन. माय किती शब्द आहेत? 2 शब्द आहेत. एक काम कर, जाईन कट कर, निस्ता पंढरी म्हण. काय होईल? पंढरी पंढरी म्हणता होय पापाची बोहरी. पंढरी पंढरी म्हटल्याच्या नंतर कडक तेलात मोहऱ्या पडल्याच्या नंतर जशा फुटतात त्याप्रमाणे पाप जळून जातं. काय म्हटल्याच्या नंतर? पंढरी पंढरी म्हटल्याच्या नंतर. यानं सांगितलं महाराज याच्यापेक्षा सोपं सांगा. आता ध्यान देऊन ऐका, फक्त 5 मिनिटात सोडतो. ऐकताना टाईट बसा, जराशी टाईट बसा. मायो सगळ्याला पाहायला मी बसले का? आता डोळे लावायचे. काय पाकिट मारत नाही मी, तुमची इमानदार महाराज आहे. डोळे लावा हो, ऐका हो. तुम्हाला पाहायचं अहो नाही, पाहायचं काम नाही. मी तुम्हाला पांडुरंग दिसायची तरतूद करायलो. भगवान परमात्म्याचं दर्शन घडून देतो. ज्याला भगवान परमात्म्याचं दर्शन कीर्तनात करायचं त्यानं डोळे लावा. फक्त ज्याला लावायची त्यानं लावा. ऐका, काम करायचं. सकाळी उठलो, आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर आपण काय करायचं? देवघरासमोर बसायचं. देवघरासमोर बसल्याच्या नंतर डोळे लावायचे. काय करायचे? डोळे कुठंच जायचं नाही, देवघरापुढे बसायचं आणि डोळे लावायचे. डोळे लावल्याच्या नंतर काय करायचं? आपण नांदेडला गेलो, तिकीट काढलं. कुठलं? पंढरपूर. पंढरपूरचं तिकीट काढलं. तुम्ही देवघर पुढे बसलेले, हा हे ध्यान ठेवा. फक्त ध्यानात आहे फक्त तुम्ही. एक काम करायचं, नांदेड ते पंढरपूर तिकीट काढलं. तिकीट काढून तुम्ही चंद्रभागा बस स्टँडवर उतरले. तिथून कुठे गेले? पुंडलिकाच्या मंदिराजवळ. पुंडलिकाच्या मंदिराजवळ गेल्याच्या नंतर तुम्ही जशी पुंडलिकाच्या मंदिराजवळ गेले, तुमची जी पडशी होती, जी पिशवी होती ती टेकवली. वस्त्रानिशी तीर्था स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर बाहेर आले. सूर्याला पाणी, पितरांना पाणी, वंशाला पाणी, मायबापाला पाणी, दर्पण केलं. आणि दर्पण केल्याच्या नंतर तुम्ही कपडे घातले, गंध लावला, पताका खांद्यावर घेतली. खांद्यावर घेतल्याच्या नंतर पुंडलिकाचं दर्शन घेतलं. डोळे लावून हे ध्यानात आणायचं. पुंडलिकाचं दर्शन घेतलं. पुंडलिकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्ही आता प्रदक्षिणेला निघाले. तुम्ही महाद्वार घाट चढला. महाद्वार घाट चढल्याच्या नंतर पहिलं मंदिर लागतं धोंडोपंत दादाचं. धोंडोपंत दादा आत्रेचं तुम्ही दर्शन घेतलं. तिथून पुढे गेले, तुम्हाला लागला काळा मारुती. काळा मारुतीचं दर्शन घेतलं. तिथून तुम्ही दक्षिण दिशेला पाहिल्याच्या नंतर पंढरपूरच्या मंदिराची पताका दिसते. तिचं दर्शन घेऊन तुम्ही गोलेढा मारला. तिथून समोर गेले. समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला लागलं गोपाळकृष्णाचं मंदिर. गोपाळकृष्णाच्या मंदिराचं दर्शन घेतलं. तिथून तुम्ही समोर गेले. तुम्हाला लागला नाथ चौक. नाथ महाराजाच्या समाधीचं दर्शन घेतलं. नाथ चौकात नाथ महाराजांच्या पादुकेचं दर्शन घेतलं. माऊलीच्या पादुकेचं दर्शन घेतलं. समोर आले हरिदास वेश. हरिदास वेशेमध्ये गोल फिरले. तिथं आमचे गुरुवारी बोधे बाबा राहायचे. बोधे बाबाच्या हरिदास वेशेचं दर्शन घेतलं. समोर आल्याच्या नंतर तांबळा मारुती.
तांबड्या मारुतीचं दर्शन घेतलं, पुढे आले उद्धव घाट, उद्धवाचं दर्शन घेतलं, तिथून खांडगे आले आणि तुम्ही वरती जिकून नदी वाहत येते त्या दिशेनं वर पाहिल्याच्या नंतर भीमा भामा आणि चंद्रभागा या त्रिवेणी संगम पुढे होतो. फक्त तिकडे जाऊन तुम्ही काय केला, दुरूनच नमस्कार केला. तिन्ही नद्याचं दर्शन घेऊन तुम्ही चालत 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 वाळवंटातून परत पुंडलिकाच्या मंदिराजवळ आले आणि पुंडलिकाच्या मंदिरावर आल्याच्या नंतर पुंडलिकाचं दर्शन घेतलं, तुमची प्रदक्षिणा झाली. आता ऐका, तुम्ही परत द्वारकाधीशाचा घाट चढले, पायऱ्या चढले, पेशव्यांनी बांधलेलं कृष्णाचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं, समोर गेले मारुती पुढे नंदी आहे. जे पंढरपूर खास पाहतात, मी 12 वर्ष राहिलो म्हणून सांगायलो, पंढरपूर खास पाहिलं त्यांना कळलं. ऐका, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मारुतीच्या पुढे नंदी आहे, ते नंदी पाहिला तुम्ही, तिथं मारुतीचं दर्शन घेतलं, चोखो महाराजाच्या समाधीचं दर्शन घेतलं. नामयाचे घरी 14 जण स्मृतिहारी, नामदेवरायाची समाधी आहे, 14 पायऱ्या मंदिराला आहेत, 14 जणांच्या समाधी आहेत. त्यात नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, बारीला लागले, मजल दरमजल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा घोष सुरू आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा घोष सुरू आहे. समोर गेले, समोर गेल्याच्या नंतर लागला गरुड खांब, त्या गरुड खांबाला चांदीचा पत्रा मारलाय, की साक्षात गरुड भगवंत आहेत. त्या खांबाला तुम्ही आलिंगन दिलं, आलिंगन दिल्याच्या नंतर एका काचात एक पुस्तक ठेवलं दिसलं, त्या पुस्तकाचं नाव आहे वेद भगवान. त्या वेद भगवंताचं दर्शन घेतलं, समोर तुम्हाला लागला दरवाजा, त्या दरवाजाच्या चौकटीवर गजेंद्राची आणि नकराची जी कथा आहे, ती गजेंद्राची आणि नकराची कथा कोरलेली, त्या कथेचं दर्शन घेतलं, दरवाजाच्या कडीचं दर्शन घेतलं आणि आता तुम्ही गेले गाभाऱ्यात. आणि गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर असा सुंदर परमात्मा पाहिला. कसा पाहिला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सुंदर परमात्मा पाहिला. देवाऱ्या पुढे तुम्ही बसलेले आहात, डोळे लावलेले आहेत, भगवान परमात्मा तुम्ही पाहताय, समचरण विटेवर ठेवले, तिथून पुढे वर आले. वर पाहता पाहता आल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं सुंदर असा पितांबर परिधान केलाय. वर आल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं कटेवर हात ठेवलेत. वर आल्याच्या नंतर मकराकार कुंडल आहेत, कौस्तुभ मणी आहे, तुळशीच्या माळा भगवान परमात्म्याच्या गळ्यात आहेत, नासागरावर माझ्या भगवान परमात्म्याची दृष्टी तीर आहे आणि डोक्यावर भगवंतानं सुवर्ण मुकुट धारण केला आणि त्यात एक मोराचं पीस खवलेलं आहे. असा भगवान परमात्मा रोज जे ध्यानात आणतात त्यांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. ऐका.